जगद्गुरु तुकोबराने सुद्धा खरी सेवा केली. सगळ्यांनी मनातून अंतकरणातून सेवा केली. तुकोबरे सुद्धा आजच्या अभंगामध्ये सेवेचं महत्व अगदी सगळ्यांच्या डोक्यात जाईल असं पटवून देतात. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला तुकोबऱ्याची सुद्धा खरी सेवा होती. काय होती तुकोबऱ्याची सेवा? तुकोबऱ्याने महिला मंडळी जीवनामध्ये फक्त एकच केलं. तुकोबऱ्याने उठल्याबरोबर नवे सर्व कार्य करिता हरी बोला. तुकोबऱ्याने उठल्याबरोबर तुकोबऱ्याच्या मुखात एकच शब्द यायचा, श्री विठ्ठल श्री विठ्ठल. याच्याही पुढे जाऊन सांगतो रमेश महाराज, राजू महाराज. तुकोबऱ्याचा 1 मिनिट, अर्धा मिनिट, अर्धा सेकंद सुद्धा तुकोबऱ्याचा वेळ. दिन रजनी हाची दंडा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाची दंडा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाची दंडा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. रजनी हाची दंडा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. तुकोबऱ्याचं ठरलंच होतं. याच्याही पेक्षा पुढे बोलतो, तुकोबऱ्याचा वेळ वाया जायचा पण कधी. सिंक जांभई कोकला, सिंक जांभई कोकला, इतुकाची वेळ वाया गेला, इतुकाची वेळ वाया गेला. सिंक जांभई कोकला, सिंक जांभई कोकला, इतुकाची वेळ वाया गेला, इतुकाची वेळ वाया गेला. गोड प्रमाण दिले तर जोरदार टाळ्या वाजवा. नरशिकर आज एकादशीत अशा मळमळ आल्यासारख्या टाळ्या वाजवू नका, जरा खनखन वाजवा वाजवा. हा. रमेश महाराज, टाळीला सुद्धा 3 प्रकार आहेत. राजू महाराज, टाळीचे 3 प्रकार आहेत. दादा ऐका, टाळीचे 3 प्रकार. कीर्तनातली टाळी वेगळी, ऐका, कीर्तनातली टाळी वेगळी, सभेतली टाळी वेगळी. किती झाल्या? 2. कीर्तनातली टाळी वेगळी, सभेतली टाळी वेगळी, अजून एक 3री टाळी आहे बघा. माहिती आहे तुम्हाला? गतिरोधक नाही तर टोल नाका. टोल नाका. आता तिन्हीचा अर्थ सांगतो तुम्हाला, ऐका. सभेतली टाळी वाजवायची असते नेत्याकरता, ऐका वाक्य. सभेतली टाळी वाजवायची असते नेत्याकरता, गतिरोधक टोल नाक्यावरली टाळी वाजवायची असते पैशाकरता, आणि कीर्तनातली टाळी वाजवायची असते देवाकरता. टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी. वाटती चालावी पंढरीची, वाटती चालावी पंढरीची, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. नरशिकर, तुम्ही आम्ही टाळी वाजवतो, काहीच नवल नाही, काहीच नवल नाही. अशीच टाळी पंढरपुरात चंद्रभागेच्या काठावर रमेश बुवा कशी वाजते हो? हा, एकच
नाचता 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 देवाचा गळला पितांबर गळला पितांबर गळला पितांबर सावध होई देवा ऐसे बोले कबीर संत कबीर याने देवाच्या धरले मनगटा काय झाले म्हणून रसकले जगदेटी एकच टाळी झाली 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 एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी आधा धनराजा गोपाळाची मायावाटी आधा धनराजा गोपाळाची मायावाटी आधा धनराजा गोपाळाची मायावाटी ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकाराम नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग बस आपल्याला टाइम नाही वा एकदा जोरदार टाळी वाजव कीर्तन टाळी कीर्तन टाळी 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 कीर्तन टाळी 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 कीर्तन टाळी ओ कीर्तन टाळी कीर्तन टाळी कीर्तन टाळी कीर्तन टाळी 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 कीर्तन टाळी बोल कीर्तन टाळी कीर्तनात टाळी होय पतकाची होय कीर्तनात टाळी होय पतकाची होळी होय पतकाची होळी कीर्तनात टाळी 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 कीर्तनात टाळी कीर्तनात टाळी 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 कीर्तनात टाळी 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 कीर्तनात होय बापाची होळी होय कीर्तनात टाळी होय बापाची होळी बापाची होळी कीर्तनात टाळी आनंद मला कीर्तनात टाळी अरे टाळी 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 सुंदर मृदंगाचार्य आहेत शिंदे मामा मोरे मामा मला तर असं वाटायलंय माझ्या हातातली अंगठी काढाव माईचंद तुम्हाला द्याव पण माझ्या हातात अंगठीच नाही विठ्ठल काय तुकोबरायची सेवा होती नरशिकर तुकोबरायचा 1 मिनिट सुद्धा वेळ वाया जायचा नाही इथपर्यंत आलतो तुकोबऱ्याने रोज सकाळी उठावं आपला नित्यनेम करावा नरशिकर माणसाचा नित्यनेम असावा नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी बल्लभ तया जबळी माणसाचा नित्यनेम असावा तो तुकोबऱ्याचा होता तुकोबऱ्याने रोज सकाळी उठावा आपला नित्यनेम करावा काय तुकोबऱ्याची खरी सेवा होती आणि तुकोबऱ्याने जगाच्या मालकाच्या मंदिरात जावं राऊळात जावं पंढरीश पांडुरंगाच्या जवळ जावं आणि त्या पांडुरंगाच्या समोर माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्याने उभं राहावं आणि त्या जगाच्या मालकाला माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्याने पाहावं काय तुकोबऱ्याची खरी सेवा होती तुकोबऱ्यानं त्या देवाला पाहिल्याबरोबर माझ्या तुकोबऱ्याच्या डोळ्यातून पाणी यावं महिला मंडळी काय यावं तुकोबऱ्यानं त्या देवालाच म्हणावं हे देवा काय दिसतोस रे
काय तुझं रूप आहे. आणि खरंच सांगतो रमेश महाराज, माझा जगाचा मालक दिसतो तरी कसा. राजसा सकुमार मदनाचा पुतळा राजसा सकुमार मदनाचा पुतळा राजस सकुमार मदनाचा पुतळा राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी घे गोळाम रवी घे गोळाम लोपली कस्तुरी मळवट चंदनाची ओढे कस्तुरी मळवट चंदनाची ओढे रवी शशिकला लोपलिया कस्तुरी कस्तुरी जगद्गुरु तुकोबऱ्याने त्या जगाच्या मालकाकडे पाहावं. त्या जगाच्या मालकाला म्हणावं, देवा काय दिसतोस रे, काय तुझं रूप आहे रे. नरशिकर माझा देव आहे तसा. कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळी माळ कंठी वै जयंती. आवडे हे रूप अरे वा, आवडे हे रूप गुण आवडे हे रूप गुण आवडे हे रूप गुण आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे आवले आता द्रोणे ऐसा रे तोराए ऐसा रे तोराए. माझा देव नरशिकर आहे सुंदर, किती सुंदर आहे. याच्यापेक्षा पुढे बोलतो, त्याची न आपली नजरला नजर झाली. सदा माझे डोळा जड तुझी मूर्ती रुखमाईच्या पती सोयरिया. किती सुंदर आहे. याच्यापेक्षा पुढे बोलतो, माझा देव किती सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विठीवरी कर कठीवरी ठेवूनिया. याच्याही पेक्षा पुढे बोलतो महिला मंडळी, मामा माझा देव आहे किती सुंदर. रोज प्रत्येकाच्या मुखात शब्द येतो, रोज प्रत्येक निष्ठावंत वारकरी रोज तो शब्द वापरतो, रोज म्हणतो किती सुंदर आहे माझा देव. रूप पाहता लोचने 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 साजनी
साजनी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा 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 तो हा माधव बरबा रमेश महाराज आपण स्वरातही नसतो आणि कोण्या फडातही नसतो, फक्त माझे गुरुवर्य इंदोरीकर बाबाच्या तालमीत असतो. विठ्ठल तुम्ही महाराष्ट्रातले सगळे कीर्तनकार पहा आणि त्या सगळ्या कीर्तनकाराचा फेटा पहा आणि या उंदऱ्याचा फेटा पहा. इथंच बदल आहे. या सगळ्या कीर्तनकाराचे फेटे पहा आणि आपला फेटा पहा. आपल्या फेट्यासारखा फेटाच कोणाला बांधायना. विठ्ठल माझ्या गुरुनं मला सांगितलंय आपली क्वालिटी आपणच तयार करायची. मला बरेच कीर्तनकार म्हणतात, शिवाजी महाराज जरा फेटा की नाही, हा इकडला भाग इथं घ्या, म्हणजे हा इथला इथं घ्या. पण माझ्या गुरुनं सांगितले आपली क्वालिटी आपण तयार करायची. आणि हा फेटा नाही रमेश बुवा, हा फेटा नाही, ही पगडी आहे. आणि अशी पगडी छत्रपती शिवरायांचे मावळे बांधायचे. मी पण छत्रपतीचा मावळा आहे. मी कीर्तनकार म्हणून कधीच कीर्तन करत नाही, महाराज म्हणून कधीच कीर्तन करत नाही, कथाकार म्हणून कधीच कीर्तन करत नाही. छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून कीर्तन करतो. विठ्ठल एवढा सुंदर देव आहे, जगद्गुरु तुकोबऱ्याने पाहावं. काय दिसतोस रे देवा, काय तुझं रूप आहे. आणि खरंच रमेश बुवा, खरंच नरशिकर माझा देव आहेच सुंदर. एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे. एक हिंदी भागवतकार म्हणून गेला बघा, देव किती सुंदर आहे. काली कमली वाला ओ मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला वो मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरा तू दिलदार है. काली 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 कमली वाला वो मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन दिलदार है. एवढा सुंदर आहे तो देव, जगद्गुरु तुकोबऱ्याने पाहावं. ज्याची खरी सेवा, जगद्गुरु तुकोबऱ्याने त्या जगाच्या मालकाचं दर्शन घ्यावं. काय तुकोबऱ्याची खरी सेवा होती. आणि तुकोबऱ्याने देहूत यावं, देहू गावात यावं. देहू गावात येऊन तुकोबऱ्यानं देहू गावाच्या बाहेर चालावं, देहू गावाच्या बाहेर जावं आणि तुकोबऱ्यानं एका शिळेवर जाऊन बसावं. ज्याची खरी सेवा. एका शिळेवर जाऊन तुकोबरे बसलेत, पण नरशिकर नुसते बसले नाहीत. श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. महिला मंडळी तुकोबरे शिळेवर जाऊन बसलेत. काय तुकोबऱ्याची खरी सेवा होती. तुकोबरे शिळेवर बसलेत, एका रानात बसलेत, एका वावरात बसलेत, एका शेतात बसलेत. आणि ज्यांच्या शेतात, ज्यांच्या वावरात, ज्यांच्या रानात तुकोबऱ्या बसलेत त्या पुण्याच्या शाहूकाराने यावं. काय तुकोबऱ्याची खरी सेवा होती. तुकोबऱ्याकडे यावं, तुकोबऱ्याला दुरूनच पाहावं, तुकोबऱ्याला म्हणावं, ओ तुका सेठ. तुकोबऱ्याला सेठ म्हणावं, सेठ. आणि नरशिकर तुकोबऱ्या सेठ होतेच.
त्या काळची पिंपरी चिंचवड महानगरपालिका तुकोबऱ्याच्या ताब्यात होती. तुकोबऱ्याकडे एवढं काही होतं, पण दुष्काळ पडला. तुकोबऱ्याने सगळं वाटून टाकलं. तुकोबरे रिकामे झालेत. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. तुकोबऱ्या रिकामे झालेत महिला मंडळी. तुकोबऱ्याला म्हणावं, ओ तुका सेठ. तुकोबऱ्याने पाहावं, डोळे उघडावेत, श्री विठ्ठल. तुकोबऱ्याने म्हणावं, बोला मालक. काय म्हणता मालक? तुकोबऱ्यामध्ये नम्रता होती, आणि माणसामध्ये नम्रता असावी. महिला मंडळी, पुरुषमध्ये नम्रता असावी. नम्र झाला भूता तेने कोंडीले आनंदा, तेने कोंडीले आनंदा, तेने कोंडीले आनंदा. नम्र झाला भूता तेने कोंडीले आनंदा, कोंडीले आनंदा तेने. हे नम्र झाला भूता, नम्र झाला भूता तेने कोंडीले आनंदा, तेने कोंडीले आनंदा, तेने कोंडीले आनंदा. नम्र झाला भूता, नम्र झाला भूता तेने कोंडीले आनंदा, तेने कोंडीले आनंदा, तेने कोंडीले आनंदा. काही नम्रता होती तुकोबऱ्याकडे. तुकोबऱ्याने म्हणावं, बोला मालक, बोला सेठ. त्या पुण्याच्या शाहूकरानं म्हणावं, तुका सेठ, तुम्ही माझ्या रानात बसलात, बसलो मालक. तुम्ही माझ्या शेतात बसलात, बसलो मालक. ज्याची खरी सेवा. तुकोबऱ्या, ओ तुका सेठ, एक काम करता? करल मालक. काय काम आहे? काय काम आहे? तर त्या पुण्याच्या शाहूकरानं तुकोबऱ्याला सांगावं काम. तुका सेठ, एवढंच काम आहे. मी माझ्या रानात, मी माझ्या वावरात, मी माझ्या शेतात 2-4 दिवसाखाली ज्वारी पेरली. ही ज्वारी राखल मालक. ज्याची खरी सेवा. तुम्ही जर एवढी ज्वारी राखलात तर तुम्हाला मी 1 क्विंटल ज्वारी देईल. राखल मालक. आता तुकोबऱ्या ज्वारी राखाय बसलेत महिला मंडळी, पण नुसते बसले नाहीत. श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. इकडं 11:30 वाजलेत. जिजामातेने वाट पाहावी तुकोबऱ्याच्या पत्नीनं. मालक आता येतील, तुकोबऱ्या मग येतील घरी. 1 वाजत आलाय तरी तुकोबऱ्या येत नाहीत. हळू जिजामातेने भागीरथीला बोलवावं, तुकोबऱ्याच्या मुलीला भागीरथीला. आणि भागीरथीला जिजामातेने म्हणावं, भागीरथा, अगं तुझे वडील नाही आले अजून. ऐका, ज्याची खरी सेवा. तुझे बाबा नाही आले आहेत अजून. जाऊन पाहते का? जाईल माय, पाहिल. भागीरथीनं चिमुकल्या पावलानं जावं. देहूत यावं, देहू गावात यावं, चौकात यावं. आणि चौकात येऊन काही लोक पारावर बसले होते. आणि भागीरथीनं जाऊन त्या चौकात जाऊन त्या पारावरल्या लोकांना विचारावं, ओ काका, माझे बाबा दिसले? दिसले? त्या पारावरल्या लोकांनी म्हणावं, नाही दिसले आम्हाला, जा पुढं. भागीरथीनं पुढे जावं. एक वयस्कार माळकरी माणूस बसला होता, त्याच्याजवळ जावं म्हणावं, ओ आजोबा, माझे बाबा दिसले अजूक? नाही आले हो घरी. दिसले? दिसले बाई, दिसले. कुठे? त्या रानात बसले. जा पायी जा. भागीरथीनं चिमुकल्या पावलानं रानात जावं, शेतात जावं, बांधावर जावं, धोऱ्यावर जावं. दुरूनच तुकोबऱ्याला पाहावं. भागीरथीनं दुरूनच जगद्गुरु तुकोबऱ्याला आवाज द्यावा. ज्याची खरी सेवा. दुरूनच आवाज द्यावा आणि भागीरथीनं जगद्गुरु तुकोबऱ्याला म्हणावं, ओ बाबा, घरी माय वाट पाहिली, चला घरी. भागीरथीचा शब्द जगद्गुरु तुकोबऱ्याच्या कानावर जावा. पण तुकोबऱ्या, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. परत भागीरथीने आवाज द्यावा, ओ बाबा, घरी माय वाट पाहिली, चला घरी. तुकोबऱ्याने त्या भागीरथीचा आवाज ऐकावा महिला मंडळी. आणि दुरूनच जगद्गुरु तुकोबऱ्याने असे डोळे उघडावेत. श्री विठ्ठल. दुरूनच भागीरथीला पाहावं. जगद्गुरु तुकोबऱ्याच्या डोळ्यातून पाणी यावं. काय यावं मामा पाणी? जगद्गुरु तुकोबऱ्याच्या. भागीरथीच्या सुद्धा डोळ्यातून पाणी यावं. काय यावं? तुकोबऱ्या भागीरथीवर एवढं प्रेम करायचे, आणि भागीरथा सुद्धा जगद्गुरु तुकोबऱ्यावर एवढं प्रेम करायची. कुठलाही बाप आपल्या मुलीवर एवढं प्रेम करतो, आणि कुठलीही मुलगी नरशिकर आपल्या बापावर एवढं प्रेम करते. याच्यापेक्षाही पुढे जाऊन सांगू,
रमेश महाराज, माझ्या जगद्गुरु तुकोबरायाचं किती प्रेम होतं भागीरथीवर सांगू. एक वेळेस जगद्गुरु तुकोबराय वैकुंठात गेले होते. वैकुंठात तुकोबरायाचं आणि भागीरथीचं प्रेम आहे का. तुकोबराय वैकुंठात गेले होते आणि इकडं भागीरथीनं शेवाया कराव्यात. शेवाया माहिती आहे तुम्हाला. वळवटाचा भात करावा, बोटवे करावेत. प्रेम आहे का भागीरथीचं आणि तुकोबरायाचं. आणि भागीरथीनं ते वळवटाचा भात, ते बोटवे सेवाया घेऊन अंगणात यावा. अंगणात तुकोबराय तर वैकुंठात गेले होते आणि ते वळवटाचा भात घेऊन भागीरथीनं अंगणात यावं, दाराच्या जवळ यावं. डाव्या हातात अशा ते शेवाया आहेत, वळवटाचा भात आहे, बोटवे आहेत. भागीरथीनं त्या शेवयाकडे पाहावं, डोळ्यातून पाणी काढावं. का पाणी काढावं. भागीरथीनं म्हणावं, माझे जर बाबा असते ना. बाबा गेले कोण्या गावा. बाबा गेले कोण्या गावा. गेले कोण्या गावा. करी धावा, करी धावा. बाबा गेले कोण्या गावा. बाबा गेले कोण्या गावा. भागीरथीने त्या शेवयाकडे पाहावं आणि एक हात आकाशाकडे करावा आणि भागीरथीने आवाज द्यावा, बाबा गेले कोण्या गावा. भागीरथी करी धावा. ही प्रेमाची हाक, ही एका मुलीने दिलेली बापाला हाक. प्रेम सांगतोय. जगद्गुरु तुकोबरायाने वैकुंठात ऐकावी महिला मंडळी, वैकुंठात. मुलीच्या प्रेमापोटी, मुलीच्या हाकेपोटी जगद्गुरु तुकोबरायाने वैकुंठातून खाली यावं, भागीरथीच्या समोर उभं राहावं. मोरे मामा, जगद्गुरु तुकोबरायाने वैकुंठातून खाली यावं. कशाच्या जोरावर यावं. ज्याची खरी सेवा. तुकोबरायाची महिला मंडळी खरी सेवा होती. वैकुंठातून आम्ही दवाखान्यात गेलो तर घरी येईन चलो. तुकोबरायाने वैकुंठातून खाली यावं. कशाच्या जोरावर. सेवा खरी होती. आणि भागीरथीच्या समोर उभं राहावं आणि भागीरथीला म्हणावं, भागीरथा मला बोलवली. हो बाबा बोलवलं. आणि ते वळवटाचा भात, ते सेवाया, बोटवे भागीरथीने असे माग लपवावे. माग का लपवावे. आता सेवाया खायला, वळवटाचा भात खायला, बोटवे खायला काय काय लागतो पाटील, मोरे मामा, काय काय लागते. सासरवाडीला खाली नाही तुम्ही. दूध, तूप, अजून साखर. साखर जरी नसली तरी चलते. काय पाहिजे. दूध आणि तूप. तूप जरी नसलं तरी चलते. काय पाहिजे. दूध पाहिजे. बाबा दूध नाही हो. एवढा शब्द जगद्गुरु तुकोबरायाने ऐकावा आणि जवळच महादेवाचं मंदिर होतं. त्या मंदिरात जावं आणि त्या महादेवाच्या समोर नंदी बाबा होता. बेलेश्वराची पूजिले, बेलेश्वराची पूजिले. दूध नदीचे काढिले, दूध नदीचे काढिले. बेलेश्वराचे पूजिले, बेलेश्वराचे पूजिले. दूध नदीचे काढिले, दूध नदीचे काढिले.
वाडीला जावं, महादेवाच्या समोर नंदी बाबा होता, नंदी बाबाच्या जवळ जावं, नंदी बाबाच्या पाठीवर हात ठेवावा आणि काय करावं, विलेश्वराचे पूजिले, दूध नंदीचे काढिले. नंदीचं दूध जगद्गुरु तुकोबरायाने काढावं. कशाच्या जोरावर करावं, ज्याचे खरी सेवाच खरी होती, भयच नव्हतं. त्याच्या भय काय जीवा, भागीरथीनं दुरूनच पाहावं. इथपर्यंत आलो होतो. बाबा चला घरी. घरी माय वाट पाहिली. जगद्गुरु तुकोबरायानं दुरूनच भागीरथीला म्हणावं, भागीरथा घरी जाऊन सांग बाईला 2-3 महिने येणार नाही. का हो बाबा येणार नाहीत? जगद्गुरु तुकोबरायाने सांगावं भागीरथीला, भागीरथा अगं पुण्याच्या शाहूकारानं मला काम सांगितलंय, ज्याची खरी सेवा. काय काम आहे? अगं ही ज्वारी राखायची, ज्वारी मोठी होईल, याला कणसं लागतील, याला धान्य लागल, आणि एवढं जे ज्वारी राखली तर 1 क्विंटल ज्वारी देईल म्हटला. जाऊन सांग येणार नाही. भागीरथीनं तसंच घरी यावं. जिजामातेला सांगावं, माय बाबा येणार नाहीत. का ग येणार नाहीत? माय बाबा म्हटले की पुण्याच्या शाहूकारानं काम सांगितले. कुठलं काम? ती ज्वारी मोठी होईल, त्याला कणसं लागतील, त्याला धान्य लागल, आणि एवढं जर धान्य राखलं तर 1 क्विंटल ज्वारी देईल म्हटला. एवढा शब्द जिजामातेने ऐकावा आणि जिजामातेच्या डोळ्यातून पाणी यावं. का पाणी यावं नरशिकर? जिजामातेने भागीरथीला जवळ घ्यावं, केसावून हात फिरवावा आणि भागीरथीला जिजामातेने म्हणावं, भागीरथा आज कोण दिवस उजळला ग? कोण उजळला? आज तुझे वडील, तुझे बाबा काम करायलेत. काम काय ग आपल्या घरी खायला काय? आणि खरं सांगू नरशिकर, तुकोबरायाच्या घरी काय होतं खायला? काय होतं तुकोबरायाच्या घरी? आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, जवळी येता चोर धाके, जवळी येता चोर जवळी येता चोर धाके, जवळी येता चोर धाके, जाऊ बुडती बेके, जाऊ बुडती बेके, जाऊ पुढती भिके, जाऊ पुढती भिके, उतरे घर राखी दे, घर राखी दे, उतरे घर राखी दे, घर राखी दे. नांद नको ऐसे सांगा, नांद नको ऐसे सांगा, नांद नको ऐसे सांगा, नांद नको ऐसे सांगा, नांदणुकायची सांगा, नांदणुकायची सांगा, नांदणुकायची सांगा, नांदणुकायची सांगा. आम्ही सदैव सोडके, जवळी येता चोर धाके, जाऊ बुडती बेके, घर राखी दे. आम्ही सदैव धाके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, भिके भिके भिके, उतरी घर राखी दे, राखी दे, राखी दे, राखी दे. वा इथं जोरदार टाळ्या वाजव महाराज. उग्ग नाही मा वा. काय आपल्या घरी भागीरथा काय? आणि खरं सांगू नरशिकर, काय होतं तुकोबरायाच्या घरी? महिला मंडळी, तुकोबरायाच्या घरी फक्त एकच वस्तू होती आणि त्याच वस्तूच्या जोरावर तुकोबरायाचा परमार्थ होता. कुठली वस्तू होती? काय होतं तुकोबरायाच्या घरी? तुकोबरायाच्या घरी फक्त हा जो विना आहे ना, हा विना तुकोबरायाच्या घरी होता. पण नरशिकर, एवढा सुंदर विना जगद्गुरु तुकोबरायाच्या घरी नव्हता. तुकोबरायाच्या घरी विना होता. रमेश महाराज पण फुटकाच वीणा, त्याला 2 तारा. हरी फुटकाच वीणा, त्याला 2 तारा. 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 तारा करी
तारा करियर धर पंढरीच्या फुटकाच विना त्याला दोन तारा करियर धर पंढरी फुटकाच वेळा त्याला बोलला घरी ये काय होतं तुकोबरायच्या घरी फुटकाच विना होता फुटकाच विना त्याला दोन तारा करी इरझार पंढरीच्या फुटकाच विना होता हो मोरे मामा एखाद्या वेळेस जिजामातेने रागवावं जिजामातेचे तुकोबऱ्याचे भांडणं व्हावेत आणि नवरा बायकोचे होतातच मोरे मामा रमेश महाराज होतातच महिला म्हणजे नवरा बायकोचे भांडणं होतात पण किती वेळेची उगा 10 मिनिटाची 5 मिनिटाची अर्ध्या तासाचे बरं 1 तासाचे धरूया बरं जरी दोघाला एकमेकाला बोलायचं नसलं तरी बायको नवऱ्याला हळूच व्हॉट्सअपला मेसेज करते अहो किचनवर भाकर ठेवली गिळून घ्या याला भांडण म्हणतात काय हे प्रेम आहे लगेच तो नवरा मेसेज बघणार जाणार किचनमध्ये जेवणार आणि तिला मेसेज करणार जेवण केले प्लेट धुवून घे याला भांडण म्हणतात काय प्रेम आहे तसं जिजामातेने सुद्धा एखाद्या वेळेस तुकोबऱ्यावर रागवावं आणि रागाच्या भारात बोलावं आणि कुठलीही बाई बोलतेच रागाच्या भारात जिजामातेने सुद्धा रागाच्या भारात म्हणावं काय म्हणावं माझ्या माय बापे बरे नाही केले माझ्या माय बापे बरे नाही केले पदरी बांधिले ओ भिकाऱ्याच्या पदरी बांधिले भिकाऱ्याच्या माझ्या माय बाबा बरे नाही केले माझ्या माय बाबा बरे नाही केले पदरी बांधिले भिकाऱ्याच्या पदरी बांधिले जिजामातेने रागाच्या भरात बोलावं रागाच्या भरात म्हणावं माझ्या माय बापे बरी नाही केले पदरी बांधिले भिकाऱ्याच्या रागाच्या भरात म्हणावं पण प्रेमही तेवढंच होतं जिजामातेचं याच्यापेक्षा पुढं बोलू काय प्रेम होतं जिजामातेचं अहो कितीही रागाच्या भरात बोलावं पण तुकोबराया जेवल्याशिवाय अन्नाकड जिजामातेने पाहू सुद्धा नाही याला प्रेम म्हणतात विठ्ठल काय तुकोबरायाची खरी सेवा होती हो तुकोबराया तिकडे ज्वारी राखाय बसलेत ऐका ज्याची खरी सेवा ती ज्वारी मोठी व्हायली त्याला कणसं लागायली आहेत त्याला ज्वारी लागायली त्याला धान्य लागायलंय आणि ते पक्षी पाहिलेत आणि पक्षी उडत 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 यायलेत आणि त्या कणसावर बसायलेत आणि ते तुकोबरे पाहिलेत आणि तुकोबऱ्या त्या पक्षाला बोलवायलेत या या खा शेजारच्या शेतकऱ्यांनी पाहावं तुकोबऱ्याला म्हणावं ओ तुका सेठ याची खरी सेवा तुका सेठ तुम्हाला ती ज्वारी राखाय सांगितली आणि तुम्ही पक्षाला बोलवता पक्षाला खा म्हणता कळतं तुम्हाला तुकोबऱ्याचे शब्द आहे का वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे 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 वृक्षवल्ली आम्हा सोय वनचरे पक्षी सुस्वरे आ वृक्षवल्ली
आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. काय तुकोबऱ्याची खरी सेवा होती तुकोबऱ्याने म्हणावं ओ दादा ते पक्षी येतील कणसावर बसतील आणि सायंकाळ झालं की उडून जातील ऐका याची खरी सेवा आणि खरं सायंकाळ व्हावी त्या पक्ष्यांनी त्या कणसावरून उडून जावं आणि तुकोबऱ्याने पाहावं आणि तुकोबऱ्याने म्हणावं उद्या या. आता खरं सांगा नरशिकर ते पक्षी उद्या एकटे येतील का हो मरे मामा अख्खं खानदान घेऊन यायलेत सगळे जग पुरं गावात सासू सासरे साडू साडीन मामा मामाची पोरगी मामाचं पोरग चक सगळे थवाच घेऊन राहिले ते आणि त्या कणसावर बसायले ते तुकोबऱ्या पाहिले तुकोबऱ्या म्हणे आलात निवांत खा काय सेवा होती तुकोबऱ्याची. परत शेजारच्या शेतकऱ्यांनी म्हणावं ओ तुका सेठ तुम्हाला ही ज्वारी राखायला सांगितली आणि तुम्ही पक्ष्याला बोलवता अहो ते पक्षी धान्य खातात. तुकोबऱ्याचे शब्द आहे का तुकोबऱ्याने म्हणावं ओ दादा ते पक्षी येतील त्या कणसावर बसतील आणि पोटाला लागेल तेवढंच खातील ते काय पोटाला बांधून येणार नाही. आणि खरंच सांगतो मोरे मामा कुठलाही पक्षी येणार कुठल्याही धान्यावर बसणार पोटाला लागेल तेवढंच खाणार ते का पोटाला बांधून येणार नाही ते पक्षी. आणि माणूस येणार पहिल्या पंक्तीला बसणार दाबून हाणणार कीर्तनाला झोपी जाणार कीर्तनाला. पण तसं नाही ज्याचं खावं नीट मीठ आणि ज्याचंच करावं नीट. ज्या देवाचं खायलो तिथं आलं पाहिजे इथे येऊन बसलं पाहिजे. याच्यापेक्षा पुढे बोलू माणसं बैमान होतील पण पशु पक्षी बैमान होणार नाहीत. माणसं बैमान होतील. आई रे बैमान दुनिया 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 आई रे. माँ बाप को कोई नहीं माने बाप को कोई नहीं माने माँ बाप को कोई नहीं माने बाप को कोई नहीं माने ये व्रत का बहुमान आई रे बैमान दुनिया 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 आई रे. साधु संत को कोई नहीं माने संत को कोई नहीं माने साधु संत को कोई नहीं माने साधु संत को कोई नहीं माने ईजनों का बहुमान आई रे बैमान दुनिया 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 आई रे वाह एकदम जोरदार टाळ्या वाजव. माणसं बैमान होतील पण पशु पक्षी बैमान होणार नाहीत अजिबात नाही. तुकोबऱ्याने म्हणावं ते येतील खातील उडून जातील आणि त्या पक्ष्यांनी यावं सगळं धान्य खाऊन टाकावं. ऐका ज्याची खरी सेवा पुण्याचे शाहूकराने यावं पाहावं तर काय त्या कणसाला एकही दाना नाही. तुकोबऱ्याचं मनगड धरावं देहूत न्यावं देहू गावात न्यावं पंच कमिटी बोलवावी आणि त्या पंचांच्या समोर त्या शाहूकरानं म्हणावं हे बघा पंचांनो मी तुकोबऱ्याला ज्वारी राखायला सांगितली होती. पंचांनी तुकोबऱ्याला विचारावं तुकोबऱ्या शाहूकार म्हणतात ते बरोबर आहे
राखत होतो. सावकार पुढे बोलला, अहो माझ्या ज्वारीला एकही दाना नाहीये, सगळ्या पक्ष्यांनी खालाय. तुका सेठ बरोबर आहे का म्हणतात ते? बरोबर आहे. परत सावकाराला विचारावं, सावकार पुढं. सावकाराने म्हणावं मला भरती करून दिलं पाहिजे. पंचांनी विचारावं, सावकार तुम्हाला किती ज्वारी झाली असती? किती? त्या पुण्याच्या सावकारानं म्हणावं 5 क्विंटल. आता तुकोबऱ्याला विचारावं, तुकोबऱ्या सावकार म्हणतात ते बरोबर आहे का? 5 क्विंटल झाली असती? तुकोबऱ्याने म्हणावं नाही 5 नाही. मग किती? 8 क्विंटल. एका पंचाने तुकोबऱ्याला हळू चिमटा घ्यावं म्हणावं, तुका सेठ जरा कमी सांगा, कमी सांगा, काय तुमच्या घरी खायला कमी सांगा. तुकोबऱ्याने नाही नाही म्हणावं 8 क्विंटल झालीच असती. कशाच्या जोरावर म्हणावं? अभंगाचं पहिलं चरण. ज्याचे खरे सेवा, ज्याचे खरे सेवा, ज्याचे खरे सेवा, ज्याची खरी 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 सेवा, भय काय देवा, त्याचं भय काय दिवा, त्याचं भय काय दिवा, करता स्वामी समेवाद, 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 करता स्वामी समेवाद. तुकोबऱ्याने 8 क्विंटल म्हणावं. नरशिकर कशाच्या जोरावर? तुकोबऱ्याची खरी सेवा होती. तुकोबऱ्याला भय नव्हतं बापू, त्याच्या भय काय जीवा. तुका सेठ भरती करून देईल. पण एक पंच हुशार होता. तो पंच म्हणला नाही नाही, तुकोबऱ्या भरती करून देतीलच, पण ज्या शेतात त्या पक्ष्यांनी धान्य खाल्ले त्या शेतात जाऊन त्या शेताचा पंचनामा केला पाहिजे. चला सगळी पंच कमिटी उठली. तुकोबराय उठलेत, पुण्याचा सावकार उठला. तुकोबऱ्याला भीतीच नव्हती. ज्याची खरी सेवा, तुकोबऱ्याने सेवा तशी केली होती. त्याच्या भय काय जेव्हा. तर सगळी पंच कमिटी पुण्याचा सावकार तुकोबऱ्या त्या शेताच्या दिशेने निघालेत. पण ऐका नरशिकर, जो मनातून सेवा करतो, अंतकरणातून सेवा करतो, त्याला भीती नसते. इकडे जगाच्या मालकाला काळजी पडली. कोणाला? पंढरपूरच्या पांडुरंगाला. अरे माझ्या तुकोबऱ्याने माझी सेवा केली, माझ्या तुकोबऱ्यावर संकट आलंय, जावं लागल. ऐका, जो मनातून सेवा करतो त्याच्यासाठी जगाचा मालक धावून येतो. मागे पुढे उभा राही संभाळीत अनिया आघात. मागे तुमच्या आणि पुढे जगाच्या मालकाला पंढरपूरच्या पांडुरंगाला काळजी पडली. पंढरपूरच्या पांडुरंगानं रुक्मिणी मातेकडे पाहावं. रुक्मिणी मातेला म्हणावा, अगं पंढरपूर सांभाळ, मी चाललो. कुठं मालक, कुठं चाललात? अगं तुकोबऱ्यावर संकट आलंय, जावं लागेल मला. जगाच्या मालकानं पंढरपूर सोडावं आणि ज्या रानात, ज्या वावरात, ज्या शेतात तुकोबऱ्या ज्वारी राखाय बसले होते त्या रानात यावं आणि त्या कणसामध्ये जगाचा मालक धान्याच्या रूपात डोलायला लागलाय. एवढे कंस भरून आले, एवढे कंस भरून आले आणि सगळी पंच कमिटी, पुण्याचा सावकार तुकोबराया त्या रानाच्या दिशेने निघालेत. रानात आलेत, बांधावर आलेत, धोऱ्यावर आलेत. पाहिलेत तर काय असे गच्च कंस भरून आलेत. ते तुकोबरायानं पाहावं त्या कंसाईकड आणि तुकोबरायाच्या डोळ्यातून पाणी यावं.
का यावं तुकोबऱ्याने ओळखावं. अरे माझ्यामुळं जगाच्या मालकाला पंढरपूर सोडावं लागलं, माझ्यामुळं जगाच्या मालकाला माझ्यासाठी इथं यावं लागलं. तुकोबराया आता देवाकडं पाहिलेत,